श्री स्वामी समर्थ. आज तारीख 19 ऑगस्ट 2024. आज डेलीचे ॲनालिसिस गोल्डमध्ये बघूया. डेली सॉरी मंथली टाईम फ्रेमपासून आपण स्टार्ट करूया. तर मंथली टाईम फ्रेमपासून बघायला गेलं तर 2020 ते 2024 हा जो इयर आहे 3-4 वर्षाचा, त्या इयरमध्ये मार्केट एकच रेजिस्टन्सला फेस करत होते. त्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट नोव्हेंबर 2023ला झालेला आहे. कुठला ब्रेकआउट म्हणता याला? इम्पल्सिव्ह नाही, नॉर्मल ब्रेकआउट प्लस यालाच या रेजिस्टन्सलाच मार्केटने एक रिटेस्ट केलं आहे. प्लस मार्केट कंटिन्युअसली खालून हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट करत चालली. एक बुल रॅली सुरू आहे. प्लस तर विकलीमध्ये बघूया. विकलीमध्ये पण एक रेजिस्टन्स आहे. त्या रेजिस्टन्सला मार्केटने सेम मंथली प्रमाणे रिॲक्ट केलं आहे. खाली फेक ब्रेकआउट दिलेला आहे. फेक ब्रेकआउट म्हणजे टोटली लोकांना मॅनिपुलेट केलं आहे की मार्केट हे डाऊन साईड सेल साईडला अट्रॅक्ट केलं आहे. सेल साईडला न जाता मार्केटने या मागच्या जो आपला ओपनिंग क्लोजिंग झोन होता प्लस त्यालाच रिॲक्ट मार्केटने सपोर्ट केलं आहे आणि त्यालाच मार्केटने नंतर ओपनिंग क्लोजिंग ट्रिगर करून एक बुल मूव्ह दिलेला आहे. याच्यात परत सपोर्ट ओके. डेलीमध्ये बघितलं तर काइंड ऑफ टॉपमध्ये डबल बॉटम स्ट्रक्चर एक क्रिएट झालेलं आहे. प्लस हा एक झोन आहे की या झोनमध्ये आपल्याला रेजिस्टन्स बघायला भेटत होता. त्यालाच मार्केटने सपोर्ट ॲक्ट केलेलं आहे. प्लस डबल बॉटमच्या नेकलाईनलाच त्याच जिथं सपोर्ट बघायला भेटलं आहे तिथंच आपण दुसरं कन्सेप्ट लागतं की तिथं आपल्याला नेकलाईन टेस्ट झालेली. प्लस मार्केटने डेली टाईम फ्रेमला 50% फिब ही ट्रिगर केलेली इथं आणि त्यानंतर एक बुल मूव्ह आलेला आहे 2350 पासून. 23-33-23-50 हा झोन, 23-40चा झोन. याच्यात बघायला गेलं तर ओके फिब 4 आवरमध्ये 4 आवरमध्ये बघितलं तर मार्केट आत्ता मॉर्निंगला 10 पिपने 10 पिपने डाऊन ओपनिंग झालेली आहे. त्याच्यानंतर मार्केट काइंड ऑफ रिट्रेसमेंट करण्यासाठी येऊ शकतं. हा झोन आहे 87चा 80चा. तर मार्केटमध्ये एक सिनॅरिओ असाही बनू शकतो की या झोनपासून एक बुल मूव्ह येऊ शकतो किंवा दुसरा सिनॅरिओ आपलं लोकांना मॅनिपुलेट करण्यासाठी डाऊन नंतर याच्या कंपॅरेटिव्ह हाय न बनवता लो प्लस मार्केट एक डाऊन स्ट्रक्चर क्रिएट करू शकतं. हा पण एक झोन तयार होऊ शकतो इथं. प्लस अजून 1 आवरमध्ये 4 आवर मार्केट या रेजिस्टन्सला जिथं 61 आहे तिथंच एक रेजिस्टन्स आहे 2474 हा झोन. त्या झोनला रिएक्ट करण्यासाठी येऊ शकतं ओपनिंग क्लोजिंग वगैरे सर्व घेण्यासाठी. तर बघूया लंडन सेशनमध्ये किंवा न्यूयॉर्क सेशनमध्ये काय मुवमेंट बघायला भेटते तर.
कंटिन्युअसली EMIचा ब्रेकआउट होईल आणि त्या झोनमध्ये तिथं जो अनवॉन्टेड कंटिन्युएशनमध्ये बनलेले आहे 30 मिनिट. ओके. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.